नमस्कार. आज आपण एक स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन जे आपण घेत आहोत, जे आपली 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन ऑन व्हिडिओ बेस्ड ऑन सायन्स अँड मॅथेमॅटिक्स टेक्स्ट बुक्स फॉर 2026 याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. माझं नाव डॉक्टर राजेंद्र वड्डेरे. मी मुक्त विद्यापीठामध्ये संचालक होतो आणि सायन्स फोरमच्या वतीने मी हे प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. चला आपण पाहूया काय आपण करणार आहोत. आणि याच्यामध्ये जी आपण स्पर्धा घेत आहोत त्याची सगळी माहिती तुम्हाला त्याच्या डॉक्युमेंटेशन मिळणार आहे. पण हे तुम्हाला एक मदत व्हावी आणि तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने गोष्टी समजावी याच्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जेव्हा कृती करतो, व्हेन वी डू ॲक्टिव्हिटीज, त्याच्यातून आपण जास्त चांगल्या पद्धतीने शिकतो. त्याच्याचमुळे आपले जे टेक्स्ट बुक्स आहेत, आपली जे पाठ्यपुस्तके आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे कृती दिलेले आहेत, ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. ज्यांना आपण ट्राय दिस किंवा कृती ह्या मथळ्याखाली आपण आपण वाचत असतो आणि आपण त्याचा अभ्यास करत असतो. याच्यामध्ये जसं की आता हा तुम्ही जो स्क्रीनशॉट पाहतात, याच्यामध्ये एक कार्डबोर्डचा बॉक्स घ्या आणि त्याच्याबद्दल तुम्ही अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी करा, असं सगळं दिलेलं आहे. किंवा मॅथेमॅटिक्सचे जे तुम्ही कृती पाहिली, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एका वहीवर एक आकृती काढा आणि त्याप्रमाणे ट्रेस पेपरच्या सहाय्याने त्याची प्रतिकृती काढा, अशा प्रकारच्या गोष्टी दाखवलेल्या असतात. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला करून बघायच्या अशी अपेक्षित असतात. तर तुमच्या टेक्स्ट बुक्समध्ये पुष्कळशा ॲक्टिव्हिटीज तुम्हाला शिकवण्यासाठी दिलेल्या आहेत. फक्त ते तुम्ही वाचायचे नाहीत. असं नाही की वाचून घ्यायचं आणि सोडून टाकायचं. तुम्हाला ते करून पण बघायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही करून बघाल, तेव्हा तुम्ही त्याच्यातून शिकाल. यू विल लर्न फ्रॉम whatever activities which you have done. So it is important not only to read them, but also to perform them. त्याच्यातून तुम्ही गोष्टी शिकता आणि जेव्हा तुम्ही शिकता आणि तुम्ही तुमच्या मित्रांना शिकवता, तेव्हा दोन्ही गोष्टी होतात. एक तर तुमच्या मित्रांची सुद्धा कन्सेप्ट चांगली होते, त्यांची सुद्धा लर्निंग होते, त्यांना सुद्धा शिकायला मिळतं आणि तुम्ही जेव्हा शिकवता, तेव्हा तुमची सुद्धा आयडियाज क्लिअर होतात. त्याच्यामुळे शिका आणि शिकवा. आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांबरोबर आणि तुमच्या शिक्षकांबरोबर ते सगळे जे कन्सेप्ट तुम्ही शिकलेले असतील, वाचलेले असतील, समजले असतील, करून बघितले असतील, त्या सगळ्या त्यांच्याबरोबर चर्चा करा, की आपण असं करून बघितलं तर काय होईल, तसं करून केलं तर काय होईल. तर याच्यासाठी आपण काय करतो आहोत, ही ॲक्टिव्हिटीज जे तुमच्या पुस्तकांमध्ये दिलेली आहे, त्याच ॲक्टिव्हिटीजवरती आपण एक तुम्हाला असं सांगतो, की तुम्ही त्याचे व्हिडिओज बनवा. तुम्हाला व्हिडिओ बनवायला खूप मजा येत असेल ना? तुम्ही व्हिडिओग्राफी करता, तुम्ही आजूबाजूच्या परिसराला फिरायला वगैरे जाता, तेव्हा व्हिडिओज बनवतात. तसं तुम्ही जी ॲक्टिव्हिटीज बनवाल ना, म्हणजे तुम्ही शिकवाल विद्यार्थ्यांना म्हणा किंवा तुमच्या मित्रांना, जेव्हा तुम्ही शिकवाल, त्याचे तुम्ही व्हिडिओज बनवा. आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवून आम्हाला तुम्ही शेअर कराल, तेव्हा आम्ही ते व्हिडिओज बघू आणि तुम्हाला सुद्धा चांगल्या-चांगल्या सूचना देऊ शकू. तसंच ह्या स्पर्धामध्ये तुम्हाला पुष्कळशे बक्षिसं सुद्धा मिळणार आहेत. पुष्कळशे अट्रॅक्टिव्ह अवॉर्ड सुद्धा आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. जे सगळ्यात चांगले व्हिडिओज असतील, त्यांना आपण अवॉर्ड्स पण देणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही ही स्पर्धा घेत आहोत तुमच्यासाठी, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, असंच शिक्षकांसाठी. तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खूप महत्त्वाचे दुवे असतात. ते विद्यार्थ्यांना शिकवतात. विद्यार्थी त्यांची गोष्ट ऐकत असतात. त्या विद्यार्थ्यांवरती खूप चांगला इन्फ्लुअन्स करत असतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलं शिकवण्यासाठी, त्यांचं शिक्षण चांगले होण्यासाठी, शिक्षकांची भूमिका लक्षात घेऊन आम्ही स्पर्धा फार जास्त शिक्षकांवरती ओरिएंट केलेली आहे. आता ही स्पर्धा जी आहे, ही आपण टेक्स्ट बुक्समध्ये जी ॲक्टिव्हिटीज दिलेली आहेत, त्यांच्याचवरती ठेवलेली आहेत. आपण असं का केलं? दरवर्षी तुम्ही पुष्कळदा हे स्पर्धा आपण खूप वर्षापासून घेतोय. दरवर्षी तुम्ही वेगळ्या-वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज बनवतात. काही-काही ॲक्टिव्हिटीज टेक्स्टबुकमध्ये असतात, काही ॲक्टिव्हिटीज टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या नसतात. त्यासुद्धा तुम्ही आत्तापर्यंत सबमिट करत होता. पण यावेळेला आम्ही असा विचार केलाय, की फक्त टेक्स्टबुकवरती जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहेत, त्याच ॲक्टिव्हिटीजवरती आपण स्पर्धा घेऊया. तर आम्ही असा का विचार केला? चला आपण हे तुम्हाला समजावून सांगतो. आता दरवर्षी जेव्हा आपण स्पर्धा घेतो, तसं पुष्कळसे विद्यार्थी आपले स्पर्धेमध्ये भाग घेतात आणि अशा प्रकारचे व्हिडिओज बनवून पाठवतात. त्याच्यापैकी एक व्हिडिओ आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वॉटर रिटेन्शन थ्रू द सीव्ह किंवा चाळणी घ्यायची
आणि चाळणीच्या सहाय्याने पाणीला रोखून धरायचं. आता हे कसं केलं जातं? चला आपण मी हे पाहून दाखवतो. तुम्हाला करून दाखवतो. हा आम्ही घरी केलेला व्हिडिओ आहे. तर आता पहा तुम्ही कसं होतं. एक पाणी आपण घेतो. ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यावरती चाळणी ठेवलेली आहे. पाणी पूर्ण भरलेलं आहे. ग्लास पूर्ण पाण्याने भरलेला आहे. त्याच्यावरती ती चाळणी ठेवलेली आहे. आता आपण या चाळणीला असं ठेवलंय, त्याच्यामध्ये इथे पाणी तुम्हाला दिसत असेल. आता हिला आपण लगेच उलटं करणार आहोत. हे पहा आता लगेच उलटं केलं. आता हे पाणी थोडंसं वाहून गेलं. पण आता पहा सगळं वाहून गेलं का? नाही. पुष्कळसे पाणी नाही वाहून गेलं. अर्धी जी हे होतं ग्लास त्याच्यातलं काही पाणी वाहून गेलं आणि थोडं पाणी अजून सुद्धा दिसतंय त्याच्यामध्ये. म्हणजे हे पाणी जे रिटेन झालेलं आहे. आता हे जेव्हा विद्यार्थ्यांनी बनवून हे व्हिडिओज बनवले बनवायला खूप मजा येते. हे करायला खूप मस्त वाटतं, की अरे या चाळणीतून तर पाणी सगळं वाहून नाही गेलं. सगळं पाणी वाहून जायला पाहिजे होतं. नाही वाहून गेलं. त्याच्याबद्दल आपल्याला मजा वाटते. आणि आमची अपेक्षा असते, की तुम्ही याच्या मागे कुठला प्रिन्सिपल आहे, कुठलं तत्व आहे, ते सुद्धा समजावून सांगावं. So when the students do this activity, they say that this is based on the principle of surface tension. आता सरफेस टेन्शन ही कल्पना तुम्हाला शिकवलेलीच नाही आहे. म्हणजे ही 12वी, 11वी, 12वीच्या लेव्हलला शिकवतो. आणि हे जे विद्यार्थी 4थी, 5वी, 6वी, 7वीचे जे विद्यार्थी असतात, ही अशी प्रकारची व्हिडिओज बनवतात आणि ते आम्हाला पाठवतात. आणि त्याच्यामध्ये ते नुसतं सांगून टाकतात, की हे सरफेस टेन्शनच्या तत्वावरती किंवा पृष्ठतणावाच्या तत्वावरती बेस्ड आहे. Now, when they say something which they have not understood, the concept which is not there in their syllabus, which they are not supposed to learn or understand, and if they make the activities like these, that means they have not understood the principle. They have just merely made the activity. We don't want to encourage such kind of practice. आपल्याला अशी गोष्ट नाही करायची आहे, की जी ऍक्टिव्हिटी तुम्ही फक्त बनवायची, गंमत म्हणून बनवायची आणि त्याच्यातून तुम्ही काही शिकले नाही विशेष, तर त्याचा काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा ज्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत, तीच जर ऍक्टिव्हिटी तुम्ही चांगल्या प्रकारे बनवली, तर तुम्ही कदाचित तुम्हाला तेवढा तो तिची गंमतीची फिलिंग आहे ती कदाचित कमी येईल. पण तुम्ही शिकाल आणि आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्ही ह्या वेळेला फक्त टेक्स्टबुक ओरिएंटेड जे ऍक्टिव्हिटीज आहेत, जे टेक्स्टबुकमध्ये नमूद केलेले आहेत, त्याच ऍक्टिव्हिटी वरती आपण यावेळेला कॉन्सन्ट्रेट करत आहोत. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली ना? कारण मला वाटलंच होतं तुम्हाला हा प्रश्न पडेल, की आपण फक्त टेक्स्टबुक वरती का आपण स्वतःला फोकस करून ठेवलेलं आहे, स्वतःला आपण रिटेन करून ठेवलेलं आहे. आता हे आपण पाहिलेलंच आहे. आता आपण हे दुसऱ्या स्लाइडकडे जाऊया. आता आपण जेव्हा फॉर्म भरणार आहोत आणि आपण जे ही स्पर्धा घेणार आहोत, याच्यामध्ये काही महत्त्वाच्या कल्पना आहेत, काही महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत, जे आपण बोलणार आहोत. ज्याच्याबद्दल आपण समजलं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो चॅप्टर, टॉपिक आणि कन्सेप्ट, सो व्हॉट डू वी ॲक्चुअली मीन अबाउट इट? कारण ही तुमच्या डॉक्युमेंटेशनमध्ये ह्या गोष्टींचा धडा किंवा अशा प्रकारची गोष्टी तुमच्या याच्यामध्ये येतील. तर तुमची पाठ्यपुस्तक असते. तर सगळ्यात पहिले असतो तुमची पाठ्यपुस्तक. जसे आता ह्या पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसेल, की महाराष्ट्र बोर्डाची 8वीची ही पाठ्यपुस्तक आहे, ज्याचं नाव आहे जनरल सायन्स. आता हे इंग्लिश मीडियमचे जे पुस्तक आहे त्याचा आम्ही स्क्रीनशॉट घेतला. तसंच मराठी मीडियमचे पण असतील. ते महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे यांनी बनवलेलं आहे. आता या पाठ्यपुस्तकाचा आतमध्ये भाग काय आहे, याच्यातला सब पार्ट काय आहे, तर प्रत्येक पुस्तकामध्ये चॅप्टर्स असतात, धडे असतात. तर ह्या चॅप्टरमध्ये म्हणजे पुस्तकामध्ये चॅप्टर्स असतात. जसं की आता हा उदाहरण म्हणून 7 नंबरचा चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे धातू आणि अधातू, मेटल्स अँड नॉट मेटल्स. तर ही त्याच्यातला एक भाग झाला, ज्याला आपण म्हणतो धडा किंवा चॅप्टर. आता हे तुम्हाला दुसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला त्या चॅप्टरची सुरुवात जी आहे ती कशी होते ते दिसेल तुम्हाला. आणि त्या चॅप्टरच्या आतमध्ये, त्या धड्याच्या आतमध्ये अजून छोटे पार्ट असतात, ज्याला आपण म्हणतो टॉपिक. जसं की नॉन मेटल्सच्या संदर्भामध्ये एक त्याच्यातला टॉपिक आहे. तो टॉपिक आहे फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल किंवा अधातूंचे भौतिक गुणधर्म. आता हे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे सब पार्ट झाले आणि त्याचा छोटासा पार्ट झाला
त्याला आपण म्हणतो कन्सेप्ट. टॉपिकच्या आतमध्ये असतो कन्सेप्ट. सो सगळ्यात पुढे असते, सगळ्यात वरती असते टेक्स्टबुक. टेक्स्टबुकच्या आतमध्ये असतो धडा आणि धड्याच्या आतमध्ये असतात टॉपिक आणि टॉपिकच्या आतमध्ये असतात कन्सेप्ट. फॉर एक्झाम्पल फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स मध्ये 2-3 तुम्हाला आता इकडे हे दिसतील, कन्सेप्ट दिसतील. एक आहे फिजिकल स्टेट, की नॉन मेटलची एक कन्सेप्ट आहे की फिजिकल स्टेट कसा असतो, लिक्विड असतात, सॉलिड असतात, गॅसेस असतात, किंवा त्याची एक प्रॉपर्टी असते ज्याला आपण म्हणतो लस्चर किंवा लकाकी, की किती छान त्याची चमक असते त्याच्यामध्ये. नॉन मेटल जे असतात त्याच्यामध्ये चमक नसते, मेटल्स जे असतात त्याच्यामध्ये चमक असते. नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्चर्स एक्सेप्ट फॉर डायमंड अँड आयोडीन क्रिस्टल्स. तर ही अशा प्रकाराने आपल्या पुस्तकांमध्ये गोष्टींची रचना केलेली असते. तर आपण काय करणार आहोत, प्रत्येक टॉपिक वरती शक्यतो एका विद्यार्थ्याने एकच करावं आणि सगळे टॉपिक्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केले जावेत. मला माहिती आहे पुष्कळशा टॉपिक्स मध्ये ऍक्टिव्हिटीज नसतील सुद्धा पुस्तकांमध्ये. अशा जे टॉपिक्स आहेत त्यांना आपण थोडंसं बाजूला करू, पण जितके पण टॉपिक्स मध्ये ऍक्टिव्हिटीज दिलेले आहेत त्या सगळ्या टॉपिक्सला आपल्याला कव्हर करण्याची इच्छा आहे. आणि तुम्ही ते सगळ्यांवरती कृती करून बघा. तुम्हाला तसे सगळ्याच पुस्तकांवरती, सगळ्या पूर्ण पुस्तकांवरच्या सगळ्या टॉपिक वरती सगळ्या कृती करून बघायला पाहिजे. पण ज्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे हे निवडत असताना तुम्ही टॉपिक वरती कॉन्सन्ट्रेट करा, असं आमचं म्हणणं आहे. आता जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी काय करायचं आहे, त्या शिक्षकांनी सगळे जे पुस्तक आहेत, समजा एखादा शिक्षक गणित शिकवत असेल तर त्या गणिताच्या पुस्तकांमध्ये जितके पण टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्याची त्यांनी एक यादी करावी किंवा त्यांना त्यांचा विचार करावा आणि हे यादी विद्यार्थ्यांना वाटवावी आणि त्यांना म्हणावं की तुम्ही याच्यातून कुठल्या टॉपिक वरती ऍक्टिव्हिटीज करण्याची तुमची इच्छा आहे. आणि प्रत्येक शाळेतून हे पाहायला पाहिजे की प्रत्येक टॉपिक जो आहे, सगळे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ज्याच्यावरती ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्या सगळ्या टॉपिक्स शाळेच्या लेवलला कव्हर व्हायला पाहिजे. अशी शक्यतो म्हणजे जी मोठी शाळा असेल त्याच्यामध्ये हे शक्य होईल. जी छोटी लहान शाळा असतील ज्याच्यामध्ये कमी विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये कदाचित हे कमी होईल. पण शक्यतो असं नाही व्हायला पाहिजे की एखाद्या टॉपिक वरती सगळे विद्यार्थी एकाच टॉपिक वरती कृती बनवतात आहे किंवा व्हिडिओज बनवतात आहे आणि बाकीचे टॉपिक्स जे आहेत ते अर्धवट राहून जातात आहे. त्यामुळे ते तसं न व्हावी याची तुम्ही काळजी घेणं अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी एखादी शाळेमध्ये एकापेक्षा जास्त तुकड्या असतील, तिकडे एकापेक्षा जास्त शिक्षक त्यांना शिकवत असतील, त्या ठिकाणी शिक्षकांनी अशी विभागणी करून घ्यावी की आपसामध्ये चर्चा करून, सर्व विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करून एकाच टॉपिक वरती खूप विद्यार्थी व्हिडिओज बनवत नाही आहेत हे तुम्ही बघायला पाहिजे. सो ऑल टॉपिक्स ऑन विच द ऍक्टिव्हिटीज आर लिस्टेड, use the textbook activities only, do not take activities from higher or lower standards. म्हणजे समजा मी 5वीचा विद्यार्थी आहे आणि मी 6वीचे किंवा 8वीचे किंवा माझ्यापेक्षा खालच्या लेवलचे समजा जर मी व्हिडिओज बनवले तर ते जस्टिफाईड होणार नाही. कारण तुम्ही तो ज्या विषयामध्ये तुम्ही शिकता आहात, जो विषय तुम्ही शिकता आहात, जो तुम्हाला ह्या वर्षी शिकण्याची अपेक्षा आहे त्याच्याच वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं, तुम्ही ह्या वर्षी ते विषय शिकताय तर तुमची लर्निंग चांगली होईल, तुमची जी पाया आहे तो चांगल्या भक्कम पद्धतीने भरला जाईल. So don't take activities from higher or lower standards. No important topics with the activities prescribed in the textbook be unassigned. कुठला पण महत्त्वाचा टॉपिक तो असा राहून गेलेला असं नको व्हायला. प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो एक पेक्षा जास्त व्हिडिओ बनवू शकतो. म्हणजे समजा मला खूप इच्छा आहे, खूपशी व्हिडिओज बनवण्याची माझ्यामध्ये शक्ती आहे किंवा माझ्यामध्ये उत्साह आहे, तर मी एक पेक्षा जास्त व्हिडिओ सुद्धा बनवू शकेल. पण याची काय आपली हे आहे ते पण महत्त्वाची गोष्ट आहे की समजा खूप जास्त आमच्याकडे जे व्हिडिओज आले तर आम्हाला तर खूप छान वाटेल, पण मग त्याला इव्हॅल्युएट करण्यासाठी शिक्षक पण पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे शिक्षकांची संख्या पण सफिशियंट असली पाहिजे. Assigning topics to the students. Even though we want maximum number of videos, one teacher cannot guide more than 10 videos by the student. म्हणजे एका शिक्षकांनी 10 पेक्षा जास्त व्हिडिओजला गाईड नाही करायला पाहिजे. कारण तसं जर झालं तर आपल्याकडे शिक्षक कमी असतील आणि व्हिडिओज खूप जास्त असतील आणि शिक्षकांनीच परीक्षणाचं काम करायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओज पाहणार आहोत आणि व्हिडिओजची आपण परीक्षण करणार आहोत, त्यांना मार्किंग देणार आहोत,
तर समजा आपल्याकडे व्हिडिओज खूप जास्त झाले आणि शिक्षक फार कमी असले, तर मग त्याला खूप जास्त वेळ लागेल आणि मग आपल्याला जे 28 फेब्रुवारीला आपल्याला जे प्राइस डिस्ट्रीब्युशन करायचं आहे, त्याची सगळी आपली जी वेळापत्रक आहे ते कोलमडून जाईल. त्याच्यामुळे इवन दो वी वॉन्ट मॅक्सिमम नंबर ऑफ व्हिडिओज, वन टीचर कॅनॉट गाईड मोर दॅन 10 व्हिडिओज बाय द स्टुडंट्स. जे 10 पेक्षा जास्त व्हिडिओज त्यांनी सबमिट नाही करू. Teacher to ensure that the distribution of the topic is uniform across the schools and across the state. आता तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही तुमच्या शिक्षकांमध्ये तुम्ही बसा, तुम्ही चर्चा करा आणि व्हिडिओज जे आहेत ते सगळ्या टॉपिकला बरोबर युनिफॉर्मली कव्हर होत आहेत, सगळे टॉपिक्स बरोबर केले जात आहेत, एका टॉपिकवरती खूप गर्दी होत नाहीये, एखादा टॉपिक राहून गेलेला नाहीये, हे तुम्ही बघणार आहात. त्याचबरोबर समजा तुमची शाळा लहान असेल तर पुष्कळशे टॉपिक्स असं असू शकतील की जे राहून जातील. आपल्याला काय पाहिजे, पूर्ण स्टेट लेवलला सगळे टॉपिक्स कव्हर व्हावे अशी आमची इच्छा आहे. म्हणजे आम्ही स्टेट लेवलला काम करत असल्यामुळे आमची इच्छा अशी आहे की स्टेट लेवलला सगळे इयत्तांचे सगळे विषय, सगळे कॉन्सेप्ट कव्हर व्हावे. त्याच्यासाठी आम्ही काय करणार आहोत, तुम्ही जसे जसे ते फॉर्म भराल ना, जसे जसे तुम्ही विद्यार्थ्यांना ते टॉपिक असाइन करून देणार, त्याच्यानंतर त्याची माहिती तुम्ही आम्हाला पाठवाल. मग आम्ही ही माहिती तुमच्या सर्वांबरोबर शेअर करू. आता समजा एक शिक्षक आहे आणि मी ते व्हिडिओज पाठवले की मी माझ्या 10 विद्यार्थ्यांसाठी असे असे टॉपिक निवडलेले आहेत. तर जेव्हा तो दुसऱ्या दिवशी एखादा शिक्षक जेव्हा त्याच्याकडे बघेल, तेव्हा त्याला समजेल की अरे हे टॉपिक ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. चला आता याला सोडून, याला अवॉइड करून बाकीचे टॉपिक आपण घेऊया. त्याप्रमाणे तुम्ही टॉपिक्स बरोबर निवडू शकाल, बरोबर त्यांची विभागणी करू शकाल आणि एका टॉपिकवरती खूप गर्दी होणार नाही आणि महत्त्वाचे टॉपिक राहून जातात असं होणार नाही. आणि याच्यासाठी आपण पूर्ण Google फॉर्ममध्ये जेव्हा आपण तुम्ही जेव्हा Google फॉर्म भराल, शिक्षक जेव्हा आपला फॉर्म भराल, नोंदणी कराल, तेव्हा तुम्ही कुठले टॉपिक निवडलेले आहेत ते तुम्हाला कळणार आहेत. आणि ह्या Google फॉर्मला भरण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2025 आहे. टीचर्स टू फिल इन Google फॉर्म्स आफ्टर असाइनिंग द टॉपिक्स टू द स्टुडंट. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही त्या सगळ्या टॉपिक्सचं तुम्ही विभागणी कराल. विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे ते टॉपिक्स निवडतील आणि तुम्ही पाहाल की एकामेकांमध्ये पूर्ण शाळेच्या लेवलला आणि स्टेटच्या लेवलला पाहाल. त्याच्यानंतर तुम्ही तो Google फॉर्म भराल. म्हणजे शिक्षक एक Google फॉर्म आहे ज्याची लिंक तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये मिळालेलीच असेल. त्या लिंक प्रमाणे तुम्हाला तो Google फॉर्म भरायचा आहे आणि तो 15 डिसेंबरच्या आत आपल्याला फिनिश करायचा आहे. As the teachers will fill in the forms, we will inform the topics already taken by the students through the Google Form link. आता पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. Google फॉर्म मध्ये एक अशी लिंक असेल, जिकडे क्लिक केल्यावरती तुम्हाला हे समजेल की बाकीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कोणकोणते टॉपिक्स निवडलेले आहेत. चला आता आपण पुढे पाहूया. आपला जो Google फॉर्म असेल ना, तो असा दिसणार आहे. आपण हा Google फॉर्म बायलिंग्वल बनवलेला आहे. म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचा त्याच्यामध्ये वापर केला गेलेला आहे. The Google form will look like this. You have English version as well as Marathi version of the same content. So it says, म्हणजे जे आता मी तुम्हाला सांगितलं तीच वस्तू इकडे लिहिलेली आहे की शक्यतो एकाच कन्सेप्ट वरती, एकाच टॉपिक वरती खूप जास्त विद्यार्थ्यांनी गर्दी करू नये. एखादी इम्पॉर्टंट कन्सेप्ट राहून गेलेली असं नको व्हायला. अशा प्रकारची गोष्टी आम्ही इकडे लिहिलेली आहे. तसंच आम्ही टीचर्स लोकांचा एक WhatsApp ग्रुप सुद्धा आम्ही बनवणार आहोत. त्या WhatsApp ग्रुपमधून सुद्धा आम्ही शेअर करणार आहोत की आज कोणकोणते टॉपिक्स गेले विभागले गेलेले आहेत. So all these things you will know from the Google form. So this instruction is given, as well as there are two links. There are links given. One link is given. This is a dummy link. You don't go for it. Don't take this as a final thing. ही जी लिंक इकडे दिलेली आहे ही नुसती तुम्हाला दाखवण्यासाठी दिलेली आहे. पण असे तुम्हाला एक लिंक मिळेल. त्या लिंकवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला इतर शाळांनी कोणकोणते टॉपिक्स निवडलेले आहेत ते तुम्हाला कळेल आणि तुम्हाला ते टॉपिक्स म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला कुठली पाठ्यपुस्तक आहे तुमची, म्हणजे मराठी बोर्ड आहे का CBSE बोर्ड आहे, कुठला धडा म्हणजे कुठला विषय आहे, म्हणजे गणित आहे का विज्ञान आहे, किंवा जर समजा तुम्ही 11वी-12वीचे असाल तर तुम्ही कुठल्या टॉपिक्स बद्दल बोलतात, झुलॉजी, बॉटनी, असे कुठल्या विषयांबद्दल बोलता आहात. विषय
टॉपिक आणि त्या पानाचा नंबर सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे हे सगळी माहिती आपण सर्वांबरोबर शेअर करणार आहोत. तर जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्ही ॲज ॲक्युरेटली ॲज पॉसिबल तुम्हाला तो भरायचा आहे. कंटाळा करू नका, की अरे याच्यात काय कोण बघणार आहे? असं नका विचार करू. पूर्णचा पूर्ण फॉर्म फार रिलिजियसली छान पद्धतीने भरा. म्हणजे आपल्याला ही स्पर्धा चांगल्या प्रकारे फिनिश करता येईल. द टीचर मे ऑल्सो सबमिट देअर ओन व्हिडिओज. आता हे तर आपण बोललो आतापर्यंत, की विद्यार्थ्यांचे जे व्हिडिओज असतील ते कसे असतील, ते आपण कसे ती स्पर्धा कशी घेणार आहोत. त्याचबरोबर आमच्या अजून एक लक्षात आलं, आम्ही जेव्हा शिक्षकांबरोबर जेव्हा आम्ही वर्कशॉप्स घेतो, तेव्हा मला असं लक्षात येतं, की पुष्कळसे शिक्षक खूप छान पद्धतीने शिकवतात आणि ते वेगळ्या प्रकाराने शिकवतात. त्यांची शिकवण्याची पद्धत काही वेगळी असते. तर ही चांगली पद्धत जर तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज, नाविन्यपूर्ण कल्पना तुमच्यामध्ये असतील, सो दोज इनोव्हेटिव्ह मेथड्स ऑफ टीचिंग वी वुड लाईक यू टू शेअर विथ अस. तुम्ही आमच्याबरोबर ते शेअर करा आणि आम्ही सगळ्यांबरोबर शेअर करू. आणि तुमची जर एखादी चांगली इनोव्हेटिव्ह, चांगली नाविन्यपूर्ण कल्पना असेल, ती जर चांगली असली, तर ती इतर शिक्षक जे आहेत ते सुद्धा आपल्या शाळांमध्ये ते वापरतील, राबवतील आणि त्यांची सुद्धा प्रगती होईल. असं आपल्या पूर्ण राष्ट्राची, पूर्ण देशाची आणि पूर्ण राज्याची प्रगती होऊ शकेल. एकामेकांशी आपल्याला सहकार्य करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही जे चांगले इनोव्हेटिव्ह कामं करता आहात, ते आमच्याबरोबर तुम्हाला शेअर करायचे आहे. आता काय होतं बऱ्याच वेळा, एखादी कल्पना इनोव्हेटिव्ह असते, पण तिच्यामध्ये वाद होतात. काही लोकांना असं वाटतं, की तुम्ही ही कल्पना चांगली आहे, पण हिच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे. तर ही तुमची कल्पना त्रुटीपूर्ण तर नाही आहे ना? ही कशी आपण पाहणार? त्याच्यासाठी आपण एआयचा वापर करू शकतो. जसं ChatGPT, Gemini किंवा Grok यासारखे पुष्कळसे जनरेटिव्ह एआयचे ॲप्लिकेशन्स आहेत, जे तुम्ही वापरू शकता. म्हणजे याच्याने काय फायदा होईल तुम्हाला? एक तर तुम्ही जी कल्पना केलेली आहेत, तुमची जी इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, तुमचे जे कन्सेप्ट आहेत, तुमचे जे मेथड्स आहेत, ते आपण टेस्ट करून बघू शकतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला एआय वापरण्याचा सुद्धा अनुभव मिळेल. आणि तो एआयचा वापर तुम्ही स्वतःच्या शिक्षणासाठी, स्वतःचे जे तुम्ही शिकवत आहात त्या विषयांसाठी कसा करता येईल, याचाही तुम्हाला सराव होईल. तर तुम्ही काय करा, समजा तुम्ही एखादी इनोव्हेटिव्ह आयडियाज तुमच्याकडे आहे, की समजा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हे कसं शिकवावं याच्याबद्दल माझी काहीतरी कल्पना आहे, की आपण ह्या प्रकाराचे अनुभव घेऊ शकतो, ह्या प्रकारची ह्या प्रकाराने आपण शिकवू शकतो, जे लोकांना, विद्यार्थ्यांना चांगलं समजेल. तर ती कल्पना मी एका कागदावरती लिहील, मांडेल. मराठीमध्ये लिहू शकतो, इंग्लिशमध्ये लिहू शकतो, हिंदीमध्ये लिहू शकतो, कुठल्याही भाषामध्ये लिहू शकतो. कारण जनरेटिव्ह एआयला लँग्वेजेसचं बंधन नाही आहे. मग तुम्ही ही जी कल्पना, हा जो तुमचा राईटअप आहे, हे तुम्ही त्या जनरेटिव्ह एआयला म्हणजे ChatGPT, Gemini किंवा Grokला किंवा अजून कुठल्या याला तुम्ही सबमिट करा आणि त्याच्यापुढे असं लिहा, आय हॅव डेव्हलप्ड अ न्यू मेथड ऑफ टीचिंग. मग त्याच्यापुढे तुम्ही कन्सेप्टचं नाव लिहा. जसं की न्यूटन्स लॉ ऑफ मोशन कन्सेप्ट ॲट स्टँडर्ड. मग कुठला 11वी, 12वी, 5वी, 6वी स्टँडर्ड पण लिहा त्याच्यामध्ये. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही जितकं ॲक्युरेटली तुमची क्वेरी तुम्ही त्या एआयला देता, तेव्हा तो जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्तर देऊ शकतो. समजा एखादी कल्पना 5वी 6वीच्या लेव्हलला शिकवायची असेल, तर ती वेगळी पडते आणि तुम्ही 10वी 12वीला तुम्ही शिकवत असाल तर वेगळी पडते. त्याच्यामुळे तुम्ही ॲक्युरेटली लिहा, की आय हॅव डेव्हलप्ड अ न्यू मेथड ऑफ टीचिंग. फॉर एक्झाम्पल न्यूटन्स ऑफ लॉ ऑफ मोशन कन्सेप्ट ॲट द स्टँडर्ड, लेट्स से 6th, as described in the attached document. Please point out its merit and demerits, and if it is likely to cause any misconception or have any adverse effect on the students. म्हणजे तो एआय काय करेल, तुमची जी काही आयडिया आहे, कन्सेप्ट आहे, तिचं तो इव्हॅल्युएट करेल आणि तुम्हाला तो कॉन्क्रीट एक्झाम्पल सांगेल. त्याच्यामध्ये तुमचे मेरिट काय आहे आणि डिमेरिट काय आहे, दोन्ही सांगेल. की तुमची कल्पना खूप छान आहे. तुमची कल्पनामध्ये ह्या प्रकाराने तुम्ही जे सांगता आहात, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये काही जर निगेटिव्ह असतील, तर ते निगेटिव्ह सुद्धा तो पॉइंट आउट करेल. You are expected to submit the response of the AI along with the video showing your innovative method of teaching. आता तुम्ही जी शिकवण्याची मेथड आहे, तुम्ही जे शिकवता ना, ते तुम्ही कॅमेराच्या समोर शिकवा. म्हणजे तुमच्या स्मार्टफोनवरती त्याची एक क्लिप बनवा. आणि हा जो एआयचा जो रिस्पॉन्स आहे, हे जे डॉक्युमेंट आहे, हे सुद्धा आम्हाला सबमिट करा. आम्ही तुमच्या ज्या सगळ्यात चांगल्या 5 कल्पना असतील,
त्यांना आम्ही बक्षीस देणार आहोत. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे तुमची कल्पना ही सगळ्या ठिकाणी पोहोचेल आणि तुमची जी चांगली कल्पना आहे ती राज्यातील इतर शिक्षक सुद्धा इम्युलेट करू शकतील, ते वापरू शकतील, त्याचा प्रतिसाद तुम्हाला मिळू शकेल. आता आपल्या हे तर झालं, आपण स्पर्धा नेमकी काय आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं तुम्हाला ही चांगली समजली असेल, कारण तुम्ही ते डॉक्युमेंट पण वाचणार आहात. जर माझ्या बोलण्यामध्ये काही कमी जास्त असेल, काही जर त्रुटी असेल, तर तुम्ही डॉक्युमेंट वाचल्यावरती तुम्ही त्याचं करेक्शन करू शकता. कारण डॉक्युमेंटमध्ये कधी-कधी आपल्याला ऐन वेळेवरती काही गोष्टी घडतात, ज्याच्यामुळे आपल्याला काही बदल करावे लागतात. तर त्याप्रमाणे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत किंवा आपले WhatsApp ग्रुपमध्ये जे आपण सांगितलेलं असेल, त्याच्यावरती तुम्ही जास्त रिलाय करा. जर काही डाऊट असेल, तर यू कॅन ऑलवेज कम टू अस अँड यू कॅन आस्क अस. पण हे तुमच्या माहितीसाठी आणि तुम्हाला समजावं याच्यासाठी आम्ही हे सगळी गोष्टी सांगितल्या. आता ही पुढे आपण जाऊ थोडंसं, अँड वी विल सी व्हॉट आर अवर टर्म्स अँड कंडिशन्स. ही जी आपली जी स्पर्धा आहे ही फ्री आहे, याला काही शुल्क नाही आहे, याला काही आपण पार्टिसिपेशनची फी वगैरे काही घेत नाही आहोत. आणि 1ली ते 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. मुलं असतील, मुलगी असतील, आणि सगळ्या बोर्डसाठी खुली आहे. म्हणजे ते CBSE बोर्ड असेल, महाराष्ट्र बोर्ड असेल किंवा अजून कुठला बोर्ड असेल, या सगळ्या ज्या स्टॅच्युटरी बोर्ड्स आहेत त्याच्यासाठी ही स्पर्धा ओपन आहे. याच्यामध्ये आपण शिक्षकांकडून अपेक्षा करतो आहोत की त्यांनी पार्टिसिपेशन करण्यासाठी त्यांनी फॉर्म भरायचा आहे. आता हे आपण असं का करतो आहोत, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, आपण का करतो ते तुम्हाला पण माहिती पाहिजे. वाय आम्ही विद्यार्थ्यांकडून सुद्धा फॉर्म भरण्याची आपण हे करू शकलो असतो, पण विद्यार्थ्यांकडून फॉर्म न भरता शिक्षकांनी फॉर्म भरावं अशी आमची अपेक्षा आहे. त्याचा फायदा, त्याचं लॉजिक काय ते तुम्हाला मी सांगतो. आतापर्यंत आपण काय करत होतो, विद्यार्थी फॉर्म भरत असायचे आणि खूपशे विद्यार्थी फॉर्म भरायचे आणि इतके विद्यार्थ्यांना उत्तर देणं, समजा त्यांना काही त्रास होत असेल, त्यांना काही डिफिकल्टीज येत असतील, फॉर्म भरताना काही डिफिकल्टीज येत असतील, तर ते आम्हाला जेव्हा विचारायचे, एकतर त्यांची मॅच्युरिटी लेवल कमी असते आणि त्यांचे जे पालक असतात ते बऱ्याचदा फॉर्म भरतात. त्यांना सुद्धा वेगळे-वेगळे, त्यांची ग्रुप फार हेटेरोजिनियस होऊन जातो. म्हणजे खूप वेगळे-वेगळे प्रकारचे होतात आणि त्यांना नीट मार्गदर्शन करणं आम्हाला शक्य होत नाही. म्हणजे आम्हाला वेळेअभावी आणि एकाच वेळेला किती लोकांना आपण हे करणार, अशा सगळ्या कारणांमुळे आमची इच्छा आहे की आम्ही शिक्षकांनाच फॉर्म भरायला सांगतोय. त्याच्यामुळे शिक्षक लोकांची संख्या कमी असेल. साधारणपणे 10 पटींनी कमी असेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1:10 चा रेशो आपण म्हणतो आहोत. तर आम्हाला सुद्धा, आमचा सुद्धा वर्कलोड कमी होईल आणि आम्ही जास्त क्वालिटीचे काम करू शकू. त्याच्यामुळे शिक्षकांनी फॉर्म भरणं अपेक्षित आहे. शिक्षकांनी कशा फॉर्म भरायचे आहेत, ते Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. ते Google फॉर्म कसं भरायचं, हे एकदम सिंपल आहे तसं. तुम्हाला एकदम दोन्ही भाषांमध्ये दिलेलं आहे. ज्यांना मराठी नीट येत नसेल ते इंग्रजीमध्ये शिकू शकतील. ज्यांना इंग्लिश नीट येत नसेल ते मराठी वाचू शकतील. असे बायलिंग्वल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे आणि सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला 15 डिसेंबरच्या आत विद्यार्थ्यांनी कुठले टॉपिक्स निवडलेले आहेत त्याची माहिती तुम्हाला आम्हाला द्यायची आहे. आणि ते झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी ऍक्च्युअली व्हिडिओज बनवतील, ते व्हिडिओज आम्हाला 15 जानेवारीपर्यंत शेअर करायचे आहेत. त्याच्यामुळे ते Google फॉर्ममध्ये तुम्हाला व्हिडिओ शेअर करण्याची सुद्धा लिंक आहे, विद्यार्थ्यांची माहिती देण्याची पण लिंक आहे, तुमची स्वतःची माहिती देण्याची पण लिंक आहे आणि शिक्षकांनी जे व्हिडिओज बनवलेले आहेत ते व्हिडिओ सबमिट करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये लिंक दिलेली आहे. तर असा वन इन ऑल फॉर्म आहे. तर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. त्याच्याबद्दल शक्य झालं तर आपण परत वेगळी व्हिडिओ बनवू शकतो, वेगळा प्रेझेंटेशन बनवू शकतो किंवा वेगळ्या प्रकाराने आपण त्याच्याकडे पाहू शकतो. याचा जो तुमचा व्हिडिओ आहे त्याचा मीडियम जो आहे तो मराठी, हिंदी किंवा इंग्लिश किंवा या तिघांचा मिक्सचर, जसं आता मी तुमच्याशी बोलतोय. समटाइम्स आय स्पीक इन इंग्लिश, समटाइम्स आय स्पीक इन मराठी, आय मे ऑल्सो स्पीक इन हिंदी. पण ह्या सगळ्यांचा मिक्स करून आपला महत्व जो आहे, वी आर गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू द कम्युनिकेशन. तुम्हाला चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कुठलेही मीडियम वापरा, ते वापरा. ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन टेक्स्ट बुक्स अँड ऑन द सेम स्टँडर्ड. परत मी रिपीट करतोय की आपले ज्या पाठ्यपुस्तक आहेत त्याच्यामध्ये जे ऍक्टिव्हिटीज दिलेले आहेत त्याच्याच वरती आपल्याला व्हिडिओज बनवायचे आहेत आणि तुम्ही ज्या विषयामध्ये, म्हणजे विद्यार्थी ज्या वर्गामध्ये आहे त्याच वर्गाचे त्यांनी व्हिडिओज बनवायचे आहेत, हायर लेवलचे किंवा लोअर लेवलचे नाही.
वन टीचर मे सबमिट मॅक्सिमम 10 व्हिडिओज ऑफ स्टुडंट्स. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांमधला जो रेशो आहे, अनुपात आहे, तो आपण 1:10 अशा प्रकारचा ठेवलेला आहे. म्हणजे खूप जास्त व्हिडिओज असले आणि फार कमी शिक्षक असले तर आपल्याला ते वेळ मेंटेन करता येणार नाही. म्हणून तुम्हाला मगाशीच सांगितलं आपण कन्सेप्ट घेतलेला आहे. जर 1:10 चा रेशो ठेवला आपण तर आपण वेळेमध्ये आपलं काम फिनिश करू शकू. ऑल स्टुडंट्स विल बी गिवन पार्टिसिपेशन सर्टिफिकेट. जितके पण विद्यार्थी चांगले आपले व्हिडिओज बनवतील, व्हॅलिड व्हिडिओज बनवतील, जे व्हिडिओज ओपन होतील असे व्हिडिओज बनवतील, त्या व्हिडिओजला आम्ही सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन देणार आहोत. आणि प्रत्येक इयत्तेतून म्हणजे प्रत्येक स्टँडर्डमधून जे 3 बेस्ट व्हिडिओज आहेत त्यांना आपण काही अट्रॅक्टिव्ह प्राइजेस पण देणार आहोत. म्हणजे काही खेळणे असू शकतील, काही किट्स असू शकतील, अशा प्रकारचे ते तुमच्या विज्ञान शिक्षणामध्ये हातभार लावतील अशा प्रकारचे काही अट्रॅक्टिव्ह प्राइजेस पण दिले जाणार आहेत. आता तुम्ही जेव्हा ते व्हिडिओज बनवणार आहात ना, त्या व्हिडिओजचं इव्हॅल्युएशन होईल, म्हणजे त्यांचे परीक्षण केलं जाईल. आता परीक्षण करताना आम्ही काय काय गोष्टी लक्षात घेणार आहोत आणि त्याला किती किती गुण दिलेले आहेत हे आपण पाहूया. दिस इज द मार्किंग पॅटर्न फॉर द व्हिडिओज विच यू आर गोइंग टू सबमिट. सो देर आर टू पार्ट्स. वन इज कॉल्ड द इव्हॅल्युएशन ऑफ द प्रोडक्ट, सामग्रीचे मूल्यांकन, आणि दुसरं आहे सादरीकरणचे म्हणजे प्रेझेंटेशनचे मूल्यांकन. तर पहिला मुद्दा आहे ऍक्टिव्हिटी मागील तत्व आणि संकल्पना समजून घेणे. आपल्याला महत्व कशाला द्यायचं आहे की तुम्हाला ती कल्पना समजली आहे का नाही समजली आहे. तर याचा एव्हिडन्स जर आपल्याला कळत असेल तर हा याला समजलेली आहे, नुसतं तोंडातून पाठांतर करून बोलत नाही आहे, समजलेली आहे चांगली कल्पना आणि समजावून सांगू शकत आहे, त्याच्यावरती आपण 20 मार्क, सगळ्यात जास्त मार्क आपण त्याला दिलेले आहोत. त्याच्यानंतर सेकंड थिंग इज एव्हिडन्स ऑफ ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ द ऍक्टिव्हिटीज. त्याला ऍक्टिव्हिटी किती चांगल्या प्रकारे हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीची समज किती आहे, जी ऍक्च्युअली कृती आहे तिची समज त्याला किती आहे, त्याचे जे मार्क आहेत त्याला आपण 10 मार्क ठेवलेले आहेत. आणि ऑब्झर्वेशन जे त्यांनी बनवलेले आहेत, कारण ते नुसती ऍक्टिव्हिटीज केली आणि तुम्ही ऑब्झर्वेशन सांगितली नाही तर तुम्हाला नीट ऍक्टिव्हिटी समजली नाही असं पण एक होतं. म्हणून तुम्ही जे निरीक्षण केलेले असतील त्याच्यासाठी 10 मार्क आहेत आणि तुम्ही जे निष्कर्ष काढतात त्याच्यासाठी पुढचे 10 मार्क आहेत. असं आपलं प्रोडक्ट इव्हॅल्युएशन आहे. आता आपण प्रेझेंटेशनचं इव्हॅल्युएशन पाहू. जे शिक्षक लोक आहेत त्यांचे सुद्धा आपण याच प्रकाराने आपण मार्किंग करणार आहोत. जे शिक्षक आहेत त्यांनी त्यांच्या मॅथोडॉलॉजीमध्ये किती इनोव्हेटिव्ह काम केलेलं आहे, त्याचे इनोव्हेशन्स वरती आपण काही मार्क ठेवतो आहोत. कम्युनिकेशन स्किलवरती काही मार्क ठेवत आहोत. आता हे बाकीच्या गोष्टी सगळे कॉमन आहेत. कम्युनिकेशन स्किल त्याच्यामध्ये किती दिसतोय, तुम्ही प्रेझेंटेशन ऑफ आयडिया कसे करता आहात, तुम्ही लाईट अरेंजमेंट, कॉन्ट्रास्ट, बॅकग्राऊंड, फोरग्राऊंड वगैरे यासारख्या गोष्टी तुम्ही किती छान पाळलेल्या आहात, तुमची ऑडिओ क्वालिटी कशी आहे, ध्वनीची गुणवत्ता कशी आहे, ह्या गोष्टींवरती आपण अशा प्रकारे मार्किंग केलेली आहे. टर्म्स अँड कंडिशन्सच्या पुढे जाऊया आपण आता. बेस्ट 5 व्हिडिओज फ्रॉम द टीचर्स विल बी गिवन अट्रॅक्टिव्ह सर्टिफिकेट्स, अट्रॅक्टिव्ह प्राइजेस. म्हणजे जे आपले चांगले शिक्षक आहेत, ज्यांचे व्हिडिओज खूप छान बनलेले असतील, त्यांना सुद्धा आपण काही उत्तेजनार्थ आपण त्यांना काही बक्षिसं देणार आहोत, ज्याच्याने त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण शिकवण्याचं काम चांगल्या प्रकारे करता यावे. लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द व्हिडिओज इज 15th जानेवारी 2026. तुम्हाला जे व्हिडिओज ऍक्च्युअली सबमिट करायचे आहेत, त्याचे जे अपलोड करायचे आहेत, त्याची डेडलाईन 15 जानेवारी 2026 आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन पण करायचं आहे आणि शेवटी 28 फेब्रुवारी 2026 ला आपल्याला कार्यक्रम संपवायचा आहे. त्याच्यामुळे हे डेडलाईन आम्हाला पुढे मागे करता येणार नाही, ही डेडलाईन तुम्हाला पाळावीच लागेल. All teachers need to evaluate around 30 videos within the timeline given by the organizer. साधारणपणे एका आठवड्यामध्ये तुम्हाला 30 व्हिडिओज, म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांना 30 व्हिडिओज, प्रत्येक शिक्षकाला 30 व्हिडिओज पाहावे लागतील आणि त्याचे परीक्षण करावे लागेल, त्याचे मार्क द्यावे लागतील. तर हे अशा शिक्षकांनी त्याची तयारी ठेवायची आहे. प्रत्येक शिक्षकांना आपण वेगळी शाळा असाइन करणार आहोत. म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकवतो आहे त्या शाळेतले विद्यार्थी माझ्याकडे परीक्षणासाठी येणार नाही, दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी माझ्याकडे परीक्षणासाठी येतील. प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो 3 लोक पाहतील, म्हणजे 3 शिक्षकांचं एक पॅनल असेल
प्रत्येक व्हिडिओ 3 शिक्षकांचा पॅनल इव्हॅल्युएट करेल. हे प्रत्येक व्हिडिओसाठी वेगळं असू शकेल आणि सेम स्कूल आपण अवॉइड करत आहोत. आणि ही इव्हॅल्युएशनची पद्धत जी आहे ही 31 जानेवारी 2026 पर्यंत ही आपल्याला फिनिश करावी लागेल. साधारणपणे 15 दिवसाच्या टाईममध्ये आपल्याला 30 व्हिडिओज आपल्याला इव्हॅल्युएट करायचे आहेत. ते काही फार मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही फार सावकाश पद्धतीने पण करू शकता, म्हणजे त्या विदिन टाइम लाईन मध्ये करू शकता. फार जास्त तुम्हाला ते कंबरसम होणार नाही याची आपण खबरदारी घेतो आहोत. 10 videos from each standard will be shortlisted for the second round. आता फर्स्ट राऊंड मध्ये जे हे 3 शिक्षक जे त्यांचे व्हिडिओज पाहून मार्क देतील, त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट जे 10 व्हिडिओज असतील प्रत्येक स्टँडर्डचे, प्रत्येक इयत्ताचे 10 व्हिडिओज, ते आपण सेकंड राऊंड मध्ये पाठवणार आहोत. सेकंड राऊंड मध्ये काय होणार आहे? सेकंड राऊंड मध्ये आपण शिक्षक जो विद्यार्थी आहे ज्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे, तो विद्यार्थी एका पॅनलच्या समोर आपले प्रेझेंटेशन देईल. म्हणजे तो आपला व्हिडिओ पण सांगेल, कृती सांगेल आणि त्यांना जे परीक्षक मंडळ असेल ते त्यांना प्रश्न पण विचारतील आणि छोटे छोटे प्रश्न असतील ते, आणि आपल्याला अशा प्रकारे ते फिनिश करायचं आहे. याच्यासाठी तारीख जी आहे ती 18 आणि 15 सॉरी रविवारची 8 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी अशी 2 तारखा आपल्या सेकंड राऊंडसाठी ठेवलेल्या आहेत. सेकंड राऊंडच्या रिझल्टवरती फायनल रिझल्ट डिक्लेअर केले जातील 25 फेब्रुवारी 2026 ला. आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन हे राष्ट्रीय विज्ञान दिवस जो 28 फेब्रुवारीला असतो त्या दिवशी आपण फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम ठेवणार आहोत. तर 25 फेब्रुवारीला आम्ही डिक्लेरेशन करणार की कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळालेली आहेत, म्हणजे त्यांना त्या प्रकारे 28 फेब्रुवारीला त्या आपल्या प्रोग्रामसाठी येता येऊ शकेल. आता व्हिडिओज बनवायचे कसे, त्याचे काय आमचे काय हे आहेत, नियम काय आहेत त्याचे, ते सांगतो. व्हिडिओज बनवत असताना लँडस्केपमध्ये, जसं आता तुम्ही हा प्रेझेंटेशन पाहतात ना, हा कसा असा लँडस्केपच्या पद्धतीचा आहे, म्हणजे असा आडवा आहे, उभा नाहीये, आडवा आहे. तर तसंच तुम्हाला तो आडवा प्रकाराने बनवायचा आहे. कारण हे व्हिडिओज जे आहेत ना, हे आम्ही यूट्यूबवरती टाकणार आहोत किंवा आमच्या वेबसाईटवरती टाकणार आहोत. तर ते उभे असतील, रील जसे बनवतो त्या रील टाईपचे असतील तर ते चांगले दिसत नाही. जेव्हा तुम्ही लँडस्केप पद्धतीने बनवतात तेव्हा ते प्रोफेशनल वाटतात, ते छान वाटतात, त्याची क्वालिटी वाढते. आणि कुठला पण तुम्ही विज्ञानाचा प्रोग्राम तुम्ही पहा, तो लँडस्केप मध्येच शूट केला जातो. त्याच्यामुळे हा स्टँडर्ड आहे की हा 16:9 हा रेशो सुद्धा आजकाल स्टँडर्ड झालेला आहे. आणि कुठला पण तुमचा जो स्मार्ट कॅमेरा असतो, स्मार्टफोन असतो, त्याच्यामध्ये ही वस्तू तुम्हाला मिळते. त्याच्यामुळे तुम्हाला हे आरामशीर करता येऊ शकेल. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक नको. जे काही लोक डिस्कोचे म्युझिक लावतात, काही लोक शास्त्रीय संगीतचं म्युझिक लावतात, काही लोक संतूर लावतात, की त्याच्यातून काही बासुरीचं म्युझिक लावतात. चांगलं वाटतं ते, पण आमचा नियम आहे की बॅकग्राऊंडचं म्युझिक नको. तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करत असाल त्या जसं आता मगाशी तुम्ही जी ऍक्टिव्हिटी पाहिली त्याच्यामध्ये पाणी पडण्याचा आवाज तुम्हाला ऐकू आला, जर तुम्ही परत पाहिला असेल तर पहा की तो पाणी पडण्याचा आवाज येतो. ते बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे. त्या कृतीचा स्वतःचा जर काही साऊंड असेल तर तो असू शकतो, पण बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे डिस्को किंवा संतूर किंवा बासुरी अशा प्रकारचं बॅकग्राऊंड म्युझिक नको. तुमचा जो चेहरा आहे ना, चेहऱ्यावरती प्रकाश पडला पाहिजे. बरेचदा काय होतं, विद्यार्थी मी भरपूर मीटिंग्स अटेंड करतो. ऑनलाईन मीटिंग्स मध्ये लोकांचे मागच्या बाजूला हे असते, पडदा असतो आणि तिकडे खिडकी असते आणि ते डायरेक्टली आपला लॅपटॉप मी जसा ठेवलेला आहे तसं तो लॅपटॉप ठेवलेला असतो आणि त्या लॅपटॉपवरून त्यांना त्यांचे चेहरे दिसत असतात. पण ते चेहरे दिसत नाही कारण मागे बॅकग्राऊंडमध्ये बॅकलाईट येत असतो, त्याच्यामुळे चेहरा त्यांचा काळपट दिसतो. आम्हाला बऱ्याच दरवर्षी आम्ही जेव्हा व्हिडिओज पाहतो, खूप वेळा हाच प्रॉब्लेम असतो की जो प्रेझेंटर आहे, जो प्रेझेंटेशन देणारा विद्यार्थी आहे, त्याच्या चेहऱ्यावरती प्रकाशच नसतो. त्याच्यामुळे ती क्वालिटी चांगली येत नाही, इफेक्टिव्हनेस येत नाही. तुम्ही जे सांगताय ते लोकांना नीट समजत नाही. त्याच्यामुळे एक सिंपलची गोष्ट आहे की चेहऱ्यावरती प्रकाश पडायला पाहिजे, बॅकग्राऊंड मध्ये प्रकाश नको, मागे प्रकाश नको. तुम्ही जी ऍक्टिव्हिटी करता आहात ना, ती सफिशियंट लाईट मध्ये केली झाली पाहिजे. कधी कधी लाईट कमी असतो. आता एकदा आम्ही एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी काहीतरी
जी ऍक्टिव्हिटी दाखवली होती त्याच्यामध्ये जो प्रकाश होता तो खूप जास्त होता आणि ती ऍक्टिव्हिटी त्याला दिसतच नव्हती, म्हणजे ती त्याच्यामध्ये झाकली जात होती किंवा खूप कमी प्रकाश असल्यामुळे ती ऍक्टिव्हिटी दिसत नाही. तर आयदर वे तुम्ही हे टेस्ट करून बघा, न्यूट्रल पद्धतीने विचार करून बघा की ही ऍक्टिव्हिटी कुठलाही त्रयस्थ माणसाला की ज्याला ह्या ऍक्टिव्हिटी बद्दल माहिती नाही त्याला ही ऍक्टिव्हिटी समजेल का, म्हणजे समजून पाहून त्याला त्याची बोध होईल का की ही ऍक्टिव्हिटी कशाबद्दल आहे, काय करतो आहोत काय नाही करत आहोत. कधी कधी ऍक्टिव्हिटीज खूप फास्ट असते, एखादी वस्तू खूप फास्ट मूव्ह होताना दिसते आणि त्याच्यातून त्याला जे काही सांगायचं ना ते ते स्पष्ट समजतच नाही. त्याच्यामुळे ही ऍक्टिव्हिटी बनवत असताना टेक्निकल गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. सफिशियंट टाइम त्याच्यावरती लाईट पडलेला असला पाहिजे, सफिशियंट त्याची स्पीड असली पाहिजे. ऍक्टिव्हिटी इतकी पण फास्ट करू नका की समजलंच नाही की काय चाललंय, जादूचा प्रयोग झाल्यासारखं नको वाटायला. नो बॅकग्राऊंड साऊंड. कधी कधी लोक ऍक्टिव्हिटी बनवतात त्याच्यामध्ये मागून कुत्र्या भुकण्याचा आवाज येत असतो किंवा स्ट्रीट मधून गाडीचे हॉर्न वाजवण्याचा आवाज येत असतो. त्याच्याने काय होतं, डिस्टर्ब होतो. तर शक्यतो तुम्ही असा वेळ चूज करा की ज्या वेळेला अशा प्रकारचे एक्स्ट्रा बॅकग्राऊंडचे साऊंड येत नाही आहात. माझ्या घराच्या जवळ सुद्धा खूप आवाज येत असतो, पण मी आता असा वेळ चूज केला की जेव्हा आजूबाजूला बॅकग्राऊंडचं म्युझिक, बॅकग्राऊंडचा आवाज नाही आहे. शूट युअर ऍक्टिव्हिटी इन ट्रायल रन्स. तुम्ही जेव्हा ऍक्टिव्हिटी बनवाल ना, पहिले त्याचं ट्रायल रन करा. आता मी जसं तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी दाखवली ना, ही मी पहिले करून बघितली. म्हणजे ॲक्चुअली तो कॅमेरा ऑन केला आणि तुम्ही फर्स्ट टाईमच आपला एकदम ॲक्टिव्हिटी फर्स्ट फर्स्ट टाईममध्येच एकदम सक्सेस होणार आहे, असं ॲझ्युम करू नका. पहिले नुसते शूट करा. पहिले तुम्ही ट्रायल करून बघा. काही शूटिंग नाही करायची. ॲक्टिव्हिटी नुसती करून बघायची. ती 2-3दा केल्यानंतर सक्सेसफुल झाली, की तुम्ही काय करा, त्याची शूटिंग करा. फक्त ॲक्टिव्हिटीची शूटिंग करा. काहीच बडबड नाही करायची. काहीच आपण नरेशन नाही करायचं. नुसती ॲक्टिव्हिटीची शूटिंग करा. मग ती पहा, की याची क्वालिटी कशी आहे. लोकांना दाखवा, की मी अशी-अशी काय समजतं का याच्यातून? लोक तुम्हाला बोध होतो का मी काय केलेलं आहे? जसं आता मी मगाशी ते पाण्याची जो प्रयोग करून प्रयोग जो तुम्ही मगाशी पाहिला, त्याच्यामध्ये ते मध्येच हात जो आहे आमचा हात असं दिसतोय. मग जेव्हा हात काढल्यावरती ते दिसतं, की याची पातळी कुठे आहे. पण जर मी तिकडेच थांबून गेलो असतो आणि मी जर ती पातळी दाखवली नसती, तर माझा जो एक्सपेरिमेंट आहे तो फेल गेला असता. कारण लोकांना बोधच होणार नाही, की ॲक्चुअली काय झालेलं आहे. वॉटर किती लेव्हलपर्यंत वॉटर आहे आणि किती लेव्हलपर्यंत वॉटर रिटेन होतोय. ह्या गोष्टी तुम्ही पहा आणि बारकाव्याने पहा. जसं की तुम्हाला काहीच माहिती नाही अशा प्रकाराने तुम्ही त्याच्याकडे बघा. दुसऱ्यांना दाखवा, त्यांना विचारा, कारण ज्यांना त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये, ते तुम्हाला सगळ्यात चांगलं परीक्षण करू शकतात. ओन्ली व्हेन यू आर सॅटिस्फाईड, शूट विथ नरेशन. नरेशन करताना आपली खूप एनर्जी जात असते, खूप ऊर्जा जात असते. खूप आपण बोलत असतो, आपला घसा सुकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण तयारी झाल्याशिवाय नरेशन करू नका. मी तर असं म्हणेल, की तुम्ही 2-3दा बनवा. 2-3 वेळा तुम्ही कराल. जितक्या वेळा तुम्ही कराल ना, हळू तुमची क्वालिटी सुधारेल. तुमची जी कम्युनिकेशन स्किल आहे ती चांगली होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ती गोष्ट सांगू शकाल. तर असे 2 किंवा 3 प्रकारे तुम्ही बनवून त्याच्यातला बेस्ट आहे तो तुम्ही सबमिट करू शकता. तुम्हाला सांगण्याची गरज नाही, की आजकाल पुष्कळसे एडिटिंगचे सॉफ्टवेअर याच्यामध्ये मिळतात. त्याच्याने तुम्ही हवी तशी एडिटिंग पण करू शकता. तुमची ॲक्टिव्हिटी तुमच्या स्वतःच्या शब्दांमध्ये सांगा. पुस्तकी भाषा शक्यतो नको. म्हणजे आपण जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न लिहितो, उत्तरं लिहितो, तेव्हा पुस्तकी भाषांमध्ये लिहीत असतो. जसंच्या तसंच लिहितो. तुम्हाला समजलेली आहे, हे दिसायला पाहिजे. त्याच्यासाठीच आपण कृतीतून करतो ना. नाहीतर मग लोकांनी तर केलेलंच असतं. मग आपण कशाला करून बघतो स्वतः? स्वतः याच्यासाठी करून बघतो. आपल्या हाताने जेव्हा आपण करून बघतो, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये ते नवीन कनेक्शन्स तयार होतात आणि आपल्याला ती वस्तू चांगली समजते. तर तुम्हाला नेमकी काय समजलेली आहे, ती तुम्हाला चांगल्या प्रकाराने सांगता यायला पाहिजे. त्याच्यामुळे स्वतःच्या शब्दांमध्ये, स्वतःची भाषांमध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये ते सांगा. आता आम्ही एक आमच्या डॉक्युमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला एक सांगितलंय. तुम्हाला एक सोयीचं जावं म्हणून आम्ही एक असं एक हे केलेलं आहे. युनिफॉर्मिटी पण येईल या हिशोबाने, की समजा एखादा व्हिडिओ जेव्हा तुम्ही नरेशन करता, तेव्हा नरेशन कसं करायचे? तर सगळ्यात पहिले तुम्ही नमस्कार असंच काहीतरी म्हणू शकता आणि स्वतःचं नाव सांगा. तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकता आहात? ती शाळा कुठल्या गावामध्ये आहे? कुठल्या विषयामध्ये कुठल्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकता आहात? आणि तुमचा बोर्ड कोणता आहे? तुमच्या टॉपिकचं नाव काय आहे? आणि ते कुठल्या पानावरती दिलेलं आहे?
हे पण तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. जसं तुम्ही जेव्हा व्हिडिओ सुरू कराल तेव्हा सुरुवातीला असा म्हणाल, नमस्कार, माय नेम इज संगीत शामराव देशपांडे. आय स्टडी ॲट पंडित गोपाळराव पाटील स्कूल, गारगोटी, in standard 5th. Today I will present an activity based on the topic Air has mass, which is explained on page 25 of Maharashtra State Board textbook. तर अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. हीच गोष्ट तुम्ही मराठीमध्ये पण आम्ही सांगितली आहे. तुमचा जो मीडियम असेल त्या मीडियममध्ये ह्या गोष्टी सांगा. म्हणजे सुरुवातीला तुमच्या टॉपिकच्या बद्दल, तुमच्याबद्दल आम्हाला पूर्ण कल्पना, म्हणजे जो पण कोणी तो व्हिडिओ पाहत असेल त्याला पूर्ण कल्पना येईल. त्याच्यानंतर तुम्ही आपली ऍक्टिव्हिटीला एक्सप्लेन करा. ही कशी तुमच्या कन्सेप्टशी, तुमच्या प्रिन्सिपलशी कशी ती संबंधित आहे, त्याचं काय रिलेशन आहे, हे क्लिअर व्हायला पाहिजे. लोक कधी कधी ऍक्टिव्हिटी बनवतात आणि प्रिन्सिपल सांगतच नाही, किंवा सांगतात तरी नुसतं नॅरेशन सांगतात. पण ह्या ऍक्टिव्हिटीमुळे हा प्रिन्सिपल कसा सिद्ध होतो हे क्लिअर व्हावं, इथपर्यंत तुम्ही सांगाल. जितकं तुम्ही क्लिअरली सांगाल, तुमची स्वतःची क्वालिटी वाढेल. तुमची स्वतःची जी क्वालिटी ऑफ लर्निंग, क्वालिटी ऑफ जी कन्सेप्ट ग्रास्प करण्याची जी क्वालिटी आहे ती वाढेल. ते तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला त्याचा फार फायदा होईल. डोंट पॉज द व्हिडिओज रिपीटेडली. मी बऱ्याच वेळा पाहतो, बरेचसे विद्यार्थी बिचारे, ते म्हणजे त्यांचं मी काही त्यांना फार दोष देत नाही. काही काही मुलं खूप लहान असतात, खूप कमी वयाचे असतात, ते घाबरत असतात. तर ते काय करतात, एक वाक्य बोलतात आणि थांबतात. मग त्यांचे पालक असतात, ते दुसरं वाक्य सांगतात, मग ते वाक्य ऐकतात आणि मग ते वाक्य रिपीट करतात. मग पालक तिसरं वाक्य सांगतात पॉज करून. म्हणजे पालकांचा आवाज येत नाही, फक्त विद्यार्थ्यांचा आवाज येतो. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाक्य थांबत 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 चाललेला असतो. तर असं शक्यतो करू नका. कारण काय होतं की तुम्ही पूर्ण कन्सेप्ट जे 3 मिनिटाची 5 मिनिटाची जी काय असेल, पूर्ण तुम्ही त्याचं रिहर्सल करा, पूर्ण अभ्यास करा त्याचा, मनापासून बोला. मनापासून जेव्हा तुम्ही बोलाल ते जरा सरळ मनापर्यंत जाते. तर ही लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला ज्यांना शिकवायचं आहे, तुम्हाला ज्यांना सांगायचं आहे, त्यांनाही ती गोष्ट समजायला पाहिजे, त्यांना ती गोष्ट आवडायला पाहिजे, त्यांना ती गोष्ट त्याचं आकलन व्हायला पाहिजे. त्यामुळे रिपीटेडली पॉज करू नका. असं नाही की एक थोडं बोलायचं पॉज करायचं, थोडं बोलायचं पॉज करायचं, किंवा एडिट आउट करत जायचं. असं करू नका, ते फार पुअर शो वाटतो. सी दॅट द व्हिज्युअल ऍक्टिव्हिटी शोज व्हॉट यू डिस्क्राईब. बऱ्याच वेळा काय होतं, विद्यार्थी प्रयोग एक करतात, पुस्तकामध्ये एक लिहिलेलं असतं, जे पुस्तकामध्ये लिहिलं तेच ते सांगून टाकतात, पण त्या प्रयोगातून ते वस्तू दिसतच नाही. फॉर एक्झाम्पल, एका विद्यार्थ्यांनी सांगितलं की हळद जी असते ती कशी इंडिकेटर म्हणून काम करते. मग त्यांनी हळदीचा एक हे घेतलं, त्याच्यामध्ये ऍसिड टाकलं आणि त्यांनी सांगितलं, पहा आता हळदीचा रंग लाल झालेला आहे. पण तो ऍक्च्युली लाल झालेलाच नव्हता. म्हणजे जे तुम्ही बोलता आहात ना, कदाचित ते हळद काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल त्यांच्या ऍक्टिव्हिटीमध्ये. जो काही प्रॉब्लेम आहे तो रिझॉल्व्ह करा, आणि हे पहा की तुमच्या व्हिडिओमध्ये जे दिसतंय आणि तुम्ही जे बोलता आहात ही गोष्ट एकच आहे. असे पुष्कळशा गोष्टी आहेत जे सांगण्यासारख्या आहेत. पण हे ज्या ढोबळ गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगितलंय. तुम्ही युनिफॉर्म घालायचा असेल तुम्ही घाला, आमची काही सक्ती किंवा बंधन नाही आहे. हे पूर्णपणे विद्यार्थ्यावरती आहे की त्यांनी शाळेचा युनिफॉर्म घालायचा किंवा घालायचा नाही. आता आपण शेवटकडे येतो आहोत. आपण आता जे तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तुम्ही मध्ये-मध्ये हा व्हिडिओ पॉज करून सुद्धा बघू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला कळाल्या नसतील, त्या बॅकग्राऊंडमध्ये जाऊन सुद्धा, मागे जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आता हा व्हिडिओ संपवण्याच्याकडे आपण येतो आहोत. शेवटी काय करायचं तुम्हाला? केअरफुली सी युअर व्हिडिओ अँड चेक दॅट यू हॅव क्लिअरली प्रेझेंटेड. तुम्ही व्हिडिओ सबमिट करण्याच्या आधी, जेव्हा तुम्ही शिक्षकांना, जे तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही शिक्षकांना जेव्हा तुम्ही सबमिट कराल, त्याच्या आधी नीट एकदा पाहून घ्या, की कारण हा व्हिडिओ जो आहे हा YouTubeमध्ये किंवा आमच्या सायन्स फोरमच्या वेबसाईटवरती हा पुष्कळशे लोक पाहणार आहेत. त्याच्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही जे काही तुम्हाला जे सांगायचं ते सांगितलं जात आहे. त्यांना आम्ही मॉडरेट करणार आहोत, ही गोष्ट वेगळी आहे. पण शक्यतो पहा की तुमचा व्हिडिओ हा चांगला झालेला आहे आणि तुम्ही त्याच्यातून सॅटिस्फाईड झालेले आहात. अशा प्रकारे तुम्ही तुमचे व्हिडिओज सबमिट करू शकता. तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करण्याचं ठरवलेलं आहे, याच्याबद्दल खरंच मनापासून तुमचं अभिनंदन. तुम्ही खूप छान एक ॲक्टिव्हिटीवरती पहिला पाऊल ठेवत आहात. तुम्ही स्वतः एक व्हिडिओ बनवणार आहात.
तुम्ही स्वतः कृती करून सगळ्या कृती करून बघणार आहात. काही कृतींचे म्हणजे चित्रांकन करणार आहात. त्यांचे म्हणजे व्हिडिओग्राफी करणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी खूप मेहनतीचे असतात. त्याला खूप कारण मी स्वतः व्हिडिओ बनवतो. मला माहिती आहे व्हिडिओ बनवताना आपल्याला किती कुठल्या अडचणीतून जावं लागतं आणि कसा आपल्याला पेशन्स लागतो. तर तुम्ही ह्या गोष्टीकडे तुम्ही पहिलं पाऊल ठेवलंय याच्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आम्ही अशी आशा करतो, अशी आमची होप आहे, की तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला खूप एन्जॉय कराल, भरपूर एन्जॉय कराल आणि तुमची लर्निंगला तुम्ही भरपूर एन्जॉय कराल. बेस्ट ऑफ लक. थँक यू. थँक यू सो मच.